गुड मॉर्निंग. मॉर्निंगचे 5:30 झालेले आहेत. नक्कीच माझ्यासमोर मी विद्यार्थ्यांना एक टॉपिक घेतोय, कनेक्टेड टिश्यू. कनेक्टेड टिश्यू मध्ये एक टाइप्स घेतोय, त्यामध्ये घेणार आहे आपलं प्रॉपर टिश्यू म्हणजे कनेक्टिव्ह प्रॉपर टिश्यू. कनेक्टिव्ह प्रॉपर टिश्यू मध्ये आपल्याला बघायचं आहे त्याचे सब टाइप्स. म्हणजे एक टाइप काय, कनेक्टिव्ह टिश्यू. आकांक्षा लिहित करतो हे लगेच पाठ करतो, चांगलं बसल लक्ष, तू पण चांगलं बस. हे पॉईंट घ्यायचा सगळ्यांनी, छान पैकी लिहायचं. हा अंजली बरोबर. कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचे तुम्हाला माहितीये का? तसं तर अॅनिमल टिश्यूचे देर आर 4 टाइप्स. चांगलं बस ना, सुरू करा एक मोठं, मी समजून सांगायलो. ती बॅग खाल्ली हो, अरे टेकून खाली बॅग ठेव. चला हा अंजली लक्ष. कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्ट परत सांगालो, कन्सेप्ट क्लिअर. आता मला आधी ऐकलं क्लिअर एकदम. टिश्यू. टिश्यूचे अॅनिमल टिश्यू. अॅनिमल टिश्यूचे देर आर 4 टाइप्स. नंबर 1 इपिथेलियम टिश्यू. करेक्ट. नंबर 2 अगर ते मिस वाले मेन सांगा पहिला एपिथेलियम टिश्यू. नंबर 2 कनेक्टिव्ह टिश्यू. नंबर 3 मस्क्युलर टिश्यू. नंबर 4 नर्व टिश्यू. हे देर आर मेन टाइप्स ऑफ टिश्यू. रिपीट करतोय. नंबर 1 एपिथेलियम टिश्यू. नंबर 2 connective tissue. Number 3 muscular tissue. And number 4 nerve tissue. These tissues include in animal cell. हे टिश्यू अॅनिमल मध्ये प्रेझेंट आहे. मेन टाइप्स. त्यानंतर तुम्ही जे सांगितलं ना ते सब टाइप्स आहेत. म्हणजे एपिथेलियमची. एपिथेलियमचा सब टाइप्स. फर्स्ट टिश्यू कुठला एपिथेलियमचा? कोणता? हो एपिथेलियम टिश्यू मेन आहे ना. त्याचे सब टाइप्स स्क्वॅमस टिश्यू, कॉलमनर टिश्यू, क्युबायडल टिश्यू, क्युबायडल अजून येस ग्लॅन्युलर टिश्यू अँड स्लॅटेड टिश्यू. देर आर 5 टाइप्स ऑफ इपिथेलियम टिश्यू. देर आर 5 टाइप्स ऑफ इपिथेलियम टिश्यू. मी डीप मध्ये घेतलं. इपिथेलियम टिश्यू काय? इपी म्हणजे काय? सरफेस. थेलम म्हणजे काय? एपी म्हणजे सरफेस, थेलम म्हणजे काय? ग्रो होणारे. राईट. एपिथिलम म्हणजे एपी म्हणजे सरफेस के अबाव आणि थिलम म्हणजे ग्रो होणारे, बाहेर ग्रो होणारे जे टिश्यू असतात ते असतात एपिथेलियम टिश्यू. आता घेतोय आपण कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पण सब टाइप्स आहेत. कनेक्टिव्ह टिश्यूचे सब टाइप. त्याच्यामध्ये पहिला टाइप घेतला आपण कुठला? फर्स्ट टाइप घेतला आपण ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यू फर्स्ट टाइप आहे. ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यूचा फर्स्ट टाइप आहे. फर्स्ट पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे? तर आल्सो ॲरिओलर टिश्यू. याचे पण आता मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला की याचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत या कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रॉपरचे. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचे सुद्धा साधारणतः भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट कुठला आहे? आल्सो नोन ॲज ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यू नंबर 1 आल्सो नोन ॲज स्पॉन्जी टिश्यू. गोविंद घ्या हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आल्सो नोन ॲज स्पॉन्जी टिश्यू. त्याला काय म्हणतो आपण? स्पॉन्जी टिश्यू. नंबर 2 ऑब्विसली स्पॉन्जी तुम्हाला माहिती आहे. पोरिफेरा फायलम बघितलं आपण, बघितलं ना? पोरिफेरा फायलम मध्ये समाविष्ट असणार जे आहे त्याला आपण काय म्हणतो? स्पॉन्जी. पोरिफेरा आपण स्पॉन्जी म्हणतो फायलमला. तर हे त्याला आपण स्पॉन्जी टिश्यू म्हणतो. नंबर 2 दिस टिश्यू फाउंड इन द स्किन एंड मसल्स. कनेक्टिव्ह टिश्यू कहां पे मिलते हैं? स्किन एंड मसल्स. स्किन एंड मसल्स मध्ये हे कनेक्टिव्ह टिश्यू असतात. कोणते? ॲरिओलर टिश्यू. कुठे असतं? ॲरिओलर टिश्यूला काय म्हणतो आपण? स्पॉन्जी टिश्यू. नंबर 2 दिस टिश्यू फाउंड इन द स्किन अँड मसल्स. नंबर 3 आणि विशेष म्हणजे स्किन अँड मसल्स. ओके, स्किन अँड मसल्स मध्ये समावेश आहे. अराउंड द ब्लड वेसल्स. कुठे आहे? अराउंड द ब्लड वेसल. ब्लड वेसलच्या सभोवताली. अराउंड म्हणजे त्या साईडनं, ब्लड वेसलच्या साईडनं आणि नर्व्हच्या साईडनं. तुम्हाला माहिती आहे नर्व्ह सिस्टम शिकवलेली आहे मी तुम्हाला. नर्व्ह सेल सुद्धा एक टिश्यूचा प्रकार आहे. ते आपण घेऊन येतात. तर त्यासोबत काय हे कनेक्ट राहतात. कोण? ॲरिओलर टिश्यू.
दिस टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, हा टाइप कनेक्टिव्ह टिश्यूचा एक टाइप्स आहे, प्रकार आहे. इन दिस टिश्यू मॅक्झिमम इंटरसेल्युलर स्पेस, इन दिस टिश्यू मॅक्झिमम इंटरसेल्युलर स्पेस और मॅट्रिक्स प्रेझेंट. इन दिस टिश्यू मॅक्झिमम इंटरसेल्युलर स्पेस और मॅट्रिक्स प्रेझेंट. याच्यामध्ये काय असतं, इंटरसेल्युलर स्पेस असतो, होय काय असतं, स्पेस, आणि त्याच्यामध्ये मॅट्रिक्स सुद्धा प्रेझेंट असतं. मॅट्रिक्स फ्लुइड आहे माहिती आहे ना, या सायटोप्लाझम. हा, इट इज मेड अप ऑफ व्हाईट फायबर्स. आता हे बनते कशानं, ॲरिओलर टिश्यू कशानं बनलं जातं, तर फर्स्ट व्हाईट फायबर्स न ते तयार होतात अँड येलो फायबर्स. या टू फायबर्स न ते काय होतं, कुठले टिश्यू, यस हे टिश्यू बनतात. कोणते, इट इज मेड ऑफ व्हाईट फायबर्स अँड येलो फायबर्स. लिहून घ्या, हे टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. म्हणजे अॅनिमल टिश्यू चार प्रकार घेतलेले आपण, देर आर 4 टाइप. त्याच्यात कनेक्टिव्ह टिश्यू सब टाइप्स. ओके, इट इज नोन ॲज स्पॉन्जी टिश्यू. Number 2, this tissue found in skin and muscles around the blood vessels. Yes, blood vessel आपल्या बॉडी मध्ये कुठल्या अॅनिमल मध्ये किंवा आपल्या ह्युमन मध्ये आरबीसी आणि डब्ल्यूबीसी आहेत प्रेझेंट. त्याच्या आजूबाजूला कनेक्टिव्ह टिश्यू असतात, कोणते, ॲरिओलर टिश्यू. ओके, हे झाला. और मॅट्रिक्स प्रेझेंट, इट इज मेड अप ऑफ व्हाईट फायबर्स, येलो फायबर्स. त्याच्यामध्ये काय, व्हाईट फायबर्स प्रेझेंट आहे, त्याचबरोबर येलो फायबर्स प्रेझेंट आहे. आलं लक्षात, हे सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट आहे. कशामध्ये, या ॲरिओलर टिश्यू. आता मग ॲरिओलर टिश्यूचं फंक्शन काय, वर्क काय, मी तर पॉइंट टाकतो. फंक्शन ऑफ ॲरिओलर टिश्यू, ॲरिओलर टिश्यू, फंक्शन ऑफ ॲरिओलर टिश्यू. याचे फंक्शन काय, ॲरिओलर टिश्यू बघा. पहिलं फंक्शन आहे सांगतो, इट फिल्स द स्पेस इनसाइड द ऑर्गन. ऑर्गनच्या आतमधला जो स्पेस आहे तो हे टिश्यू काय करतात, भरतात. इंटरसेल्युलर अँड होल्ड ऑर्गन इन प्लेस. आणि त्या ठिकाणी ते ऑर्गन होल्ड ठेवतात, म्हणजे जागेवर ठेवतात, पोकळ राहत नाही ते, पोकळ. ओके, नंबर 1. नंबर 2, इट हेल्प्स इन टिश्यू रिपेअर ऑफ मसल्स स्किन आफ्टर अन इंजरी. जेव्हा एखाद्या व्यक्तीला इंजरी होती, त्यावेळेस हे काय करतात, टिश्यू ते इंजरी कमी करण्यासाठी त्याला हेल्प करतात. ताबडतोब इंजरी कमी होते आणि तिथले सेल्स ग्रो होतात, टिश्यू ग्रो होतात. ह्या टिश्यू तिथं हेल्प करतात आणि आपली इंजरी लवकरात लवकर कमी करतात. आलं लक्षात, पुढे डॅमेज झाला असेल तर. आणि मसल सुद्धा, तुम्हाला माहित आहे मसलचा सुद्धा इंजरी होते है ना, हात मुरगळते ना, हात मुरगळते, कुठे दुखापत होते, काहीतरी होते, त्याला सुद्धा काय करणं, मजबूती आणायचं काम कोण करतं, हे टिश्यू, ॲरिओलर टिश्यू. हे दुसरं कार्य. थर्ड कार्य, इट इज ऍक्ट्स ॲज सपोर्टिंग अँड पॅकिंग टिश्यू. इट इज ऍक्ट्स ॲज सपोर्टिंग अँड पॅकिंग टिश्यू. याच्यामध्ये सपोर्टिंग ऍक्ट्स अँड पॅकिंग टिश्यू सुद्धा करायचं काम करतात. हे झालं कुठले, ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यू, these types of connective tissue, these subtypes of connective tissue, ॲरिओलर टिश्यू. ओके, पॉइंट क्लिअर. याचं फंक्शन लिहून द्यायची गरज आहे. काय सांगितलं, याचं शॉर्ट मध्ये फंक्शन काय आहे, हे टिश्यू काय करतं, फर्स्ट वन रिपेअर, शॉर्ट मध्ये रिपेअर मसल्स अँड इंजरीज. इंजरी मध्ये त्या इंजरी मध्ये मसल्सला आणि याला रिपेअर्स करतात. कशाला, त्या स्किनला. ओके, स्किनला. हे पॉइंट लक्षात ठेवा. ओके, फंक्शन ऑफ ॲरिओलर टिश्यू. आपल्याला सध्या हे माहिती करायचं की या टिश्यूचे टाइप्स काय आहेत. ॲरिओलर टिश्यू मसल्स इंजरीला हेल्प करतात. ठीक आहे, हे झाला फर्स्ट. कोणता, परत सांगतो, कनेक्ट टिश्यू सब टाइप्स. कोणता, कनेक्ट टिश्यू प्रॉपरचा सब टाइप. नंबर 1, ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यूचे आल्सो नोन ॲज स्पॉन्जी टिश्यू. याला आपण स्पॉन्जी टिश्यू सुद्धा म्हणतो. स्पॉन्जी म्हणजे कसं, गोविंद, जे पाणी घेते ना, पाणी रबरासारखं पाणी घेणे आणि नंतर सोडणे. ओके, नंबर 2,
this tissue found in the skin and muscles around the blood vessels. ओके, नर्व्स, हे सगळे नर्व्स आणि अराउंड द ब्लड वेसलच्या साइडला असतात. इन दिस टिश्यू मॅक्झिमम इंटरसेल्युलर स्पेस और मॅट्रिक्स प्रेझेंट. या टिश्यू मध्ये काय प्रेझेंट असते? इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो आणि मॅट्रिक्स प्रेझेंट. इट इज मेड अप ऑफ व्हाईट फायबर्स, येलो फायबर्स. ओके, फंक्शन ऑफ एरिओलर टिश्यू रिपेअर मसल्स अँड इंजरी स्किन. हे काम काय करतं? मसलला रिपेअर करायचं काम करते. क्लिअर? कनेक्टिव्ह टिश्यू मधला एक सब टाइप एरिओलर टिश्यू. डिड यू अंडरस्टँड? समजला असेल आशा करतो. धन्यवाद.